Awesome. Great. Okay, so we can begin, I hope. We are ready, yes. So good evening to everyone there in India. भारतामधील सर्व विद्यार्थींना माझा सलाम. I hope everyone is all right. आणि मला वाटतं, माझी आशा आहे सर्वजण तुम्ही सुस्थितीमध्ये आहात. My name is Roger Jacobs from England. आणि माझं नाव रॉजर जेकब आहे आणि मी इंग्लंड या देशामध्ये राहतो. And for these 4 weeks we are teaching from the book of Acts. आणि येणारे 4 आठवडे आपण प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. Right, sometimes called the Acts of the Apostles. Sometimes it's called the Acts of the Apostles. आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास येणार. But really it should be called the Acts of the Holy Spirit. आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाला पवित्र आत्म्याची कृत्ये असं देखील आपण म्हणू शकाल. And this talks about the growth of the church and the gospel. आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये पहिल्या शतकातील मंडळीची वाढ किंवा पहिल्या शतकामधील सुवार्तेची वाढ या संदर्भामधील गोष्टी आपण पाहतो. And how God filled men and women with his Holy Spirit. आणि पहिल्या शतकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये देवानं बंधू भगिनींना कशा पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. So that they should tell others the good news of Jesus Christ. आणि देवानं पवित्र आत्म्यानं बंधू भगिनींना यासाठी भरलं की त्यांनी प्रभू येशूचं शुभवर्तमान. Now the book of Acts was written by Luke. In between the sound is cutting, brother. I will stop. Repeat, please. The book of Acts are written by this one. Right. Paul. The book of Acts is written by Luke. Luke, yeah. आणि आपल्याला माहित आहे की लूक याने लूक शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये या 2 पुस्तकांचं लेखन केलं. And if we look at the end of the Gospel of Luke in chapter 24, Brother Dongri, are you still there? Yeah, I am here, but the frame is this one. It's not continuous. In between, it is interrupted. Sound also. So if we look into Luke chapter 24, verse 49. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 49 वचन आपण वाचूया. लूक शुभवर्तमान 24वा अध्याय. Of course, this is after the resurrection of Jesus. आणि हे जे वचन आहे प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या गोष्टीमध्ये आम्हाला काही गोष्टी सांगतं. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. आमेन. So Jesus is talking to his apostles. आणि प्रभू येशू आपल्या प्रेषितांबरोबर शिष्यांबरोबर बोलत आहे. He does not send them out straight away. आणि पुनरुत्थानानंतर लगेच प्रभू येशूंना शिष्यांना सुवार्ता प्रसार करण्यासाठी बाहेर पाठवलं नाही. He tells them to wait in Jerusalem.
प्रभू येशूनं शिष्यांना सांगितलं की तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईपर्यंत तुम्ही यरुशलेमेमध्ये वाट पहा. until they receive the promise of the Father आणि जोपर्यंत पित्यानं देव केलेली पवित्र आत्म्याची देणगी त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांनी यरुशलेमेमध्येच राहावं अशी प्रभूनं त्यांना विनंती केली होती. and that they are clothed with power from on high. आणि ज्या वेळेला 50व्या दिवशी यरुशलेमेमध्ये माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा उतरून आला त्यावेळेला सर्व त्या ठिकाणचे 120 जण सामर्थ्यानं पवित्र आत्म्याने भरले अन्य भाषेमध्ये बोलू लागले. आमेन. Jesus was talking about the Holy Spirit. आणि पित्यानं देव केलेली देणगी म्हणजे पवित्र आत्मा या संबंधित प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. The Holy Spirit is the power from on high. आणि पवित्र आत्मा हे आम्हाला देण्यात आलेली स्वर्गातून पाठवलेली देणगी असं आहे. And the Holy Spirit is the promise from the Father. आणि पवित्र आत्मा हे पित्यानं देव केलेली देणगी अशी आहे. If we now go into the book of Acts chapter 1. आणि आता आपण प्रेषितांची कृत्ये याच्या पहिल्या अध्यायाकडे वळूया. He says the same words in verse 4. चौथ्या वचनामध्ये आपण वाचतो प्रेषित 1:4. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आमेन. And then in verse 5 he says, John baptized with water, but you will be baptized with the Holy Spirit not many days from now. आणि 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा पण आत्म्याने होईल. आमेन. So Jesus is referring to something that was going to happen in a few days' time. आणि प्रभू येशू ख्रिस्त काही काळानंतर होणाऱ्या घटनेसंबंधी शिष्यांना किंवा प्रेषितांना माहिती देत आहे. And he calls it the baptism with the Holy Spirit. आणि प्रभू येशू या घटनेला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा अशी उपाधी किंवा असं नाव देत आहे. Now the apostles thought that this referred to some kind of earthly kingdom. आणि प्रेषितांना सुरुवातीला असं वाटत होतं किंवा त्यांचा असा समज होता की प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये राज्य स्थापन करायचं आहे आणि त्या संबंधीच तो बोलतो आहे. But Jesus was not talking about any kingdom here on earth. पण प्रभू येशू ख्रिस्त जगामधील कुठल्याही राज्याच्या स्थापने संदर्भामध्ये बोलत नव्हता. He was talking about the kingdom of God. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याबद्दल स्वर्गाच्या राज्याबद्दल बोलत होता. And they needed the Holy Spirit to preach and to teach about the kingdom of God. आणि देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी देवाच्या राज्याविषयी आत्म्याची गरज होती. And in verse 8 it says, when the Holy Spirit comes upon you, you will be witnesses. Verse number 8. Verse 8. Please repeat verse number 8. Yeah, I'm saying in verse 8, when the Holy Spirit comes, they will be witnesses to Jesus Christ. आणि 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो पवित्र आत्मा तुम्हावर येईल
तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. Now notice that it says they will be witnesses, not they will do witnessing. आता ह्या वचनाकडे नीट लक्ष द्या. यामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही माझी साक्ष द्याल असं सांगितलेलं नाहीये. साक्ष देणं आणि साक्ष बनणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही माझे साक्षी व्हाल असं प्रभू येशू शिष्यांना म्हणाला. What we are is more important than what we do. Please repeat, brother. Yeah, what we are is more important than what we do. I hope, did you hear that? There is some technical problem in between. Yeah. It is obstructing. I'm saying that what Yeah. we are is more important than what we do. We do. Yeah. या वचनाचा अर्थ असा आहे की आम्ही काय करतो याच्यापेक्षा आम्ही जे आहोत ह्याला प्रभूनं जास्त महत्व दिलेलं आहे. म्हणून तो प्रभू येशू म्हणतो की तुम्ही माझे साक्षी बनाल. तुम्ही साक्ष द्याल असं तो म्हणत नाही, साक्षी बनण्यासाठी प्रभू त्यांना सांगत आहे. Amen. Amen. And Jesus said, you will be witnesses to me. आणि प्रभू येशू काय म्हणतोय? तुम्ही माझे साक्षी व्हाल. Not to a church. मंडळीचे साक्षी व्हाल असं या ठिकाणी सांगितलेलं नाही. Not to ourselves. आम्हाला स्वतःचे साक्षी बनण्यासाठी प्रभू येशूने सांगितलेलं नाही. But to Jesus Christ. पण येशूचे साक्षी होण्यासाठी प्रभू. This word witnesses means people who have seen and heard things. People has to describe what they have seen and heard. Is it? Yes. What they have seen and heard of Jesus Christ. आणि साक्षी बनणं, ख्रिस्ताचे ऐकलेलं आहे जसंच्या तसं इतरांना सांगणं. And a witness is someone who is willing to lay down their life for Jesus. आणि दुसऱ्या अर्थानं आपण असं देखील म्हणू शकतो की येशूचे साक्षी बनणे म्हणजे येशूसाठी आपल्या जीवनाचं पूर्ण समर्पण करणं किंवा आपल्या जीवनाची किंमत मोजण्याची तयारी असणं. And to be a true witness to Jesus Christ, we must be baptized with the Holy Spirit. तर पवित्र आत्म्यानं आम्ही भरलं पाहिजे किंवा आम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त करून घेतलं. And so Jesus said, I'm going away, but I'm leaving you here on the earth to carry on with my work. आणि प्रभू येशू जणू काय त्यांना सांगत आहे, कार्य आहे मानवाच्या तारणासाठी ते तुम्हाला पुढे सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सामर्थ्याची, शक्तीची आवश्यकता आहे. चालू ठेवण्यासाठी तुम्ही सर्व जगभर, पृथ्वीवर माझे साक्षी बनाल. Amen. Thank you. So he told them to wait in Jerusalem.
आणि प्रभू येशूनं शिष्यांना सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्म्याची देणगी प्राप्त होत नाही तोपर्यंत यरुशलेम सोडून कुठे जाऊ नका, यरुशलेमेमध्ये वाट पहा. आमेन. And they went into an upper room and they began to pray. आणि मग हे त्यावेळे शिष्य आणि इतर जे अनुयायी येशूचे होते, काही स्त्रिया होत्या, मध्ये प्रार्थनेमध्ये तत्पर राहिला. Wonderful things happen when we begin to pray. ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेला अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. You see in verse 14, they all continued with one heart in prayer and supplication. 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ते सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आमेन. They were in unity. There was no disagreement. या वचनामध्ये आम्ही काय वाचतो, ते ऐक्यामध्ये होते, त्यांचे एकमेकांना सहमती होती, त्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव नव्हता. And they prayed like that for 10 days. आणि अशा प्रकारे एकत्रितरित्या हे 120 जण जवळजवळ 10 दिवस प्रार्थनेमध्ये तत्पर राहिले, माडीवरच्या खोलीमध्ये. They did not know what to expect. आणि त्यांना नक्की माहित नव्हतं पवित्र आत्मा येणार म्हणजे नक्की काय होणार. But they prayed to God, they worshipped God, they praised God. आणि मात्र हे 120 जण 10 दिवस देवाची स्तुती करत होते, देवाची आराधना करत होते आणि देवाची प्रार्थना करत होते. And they continued up till the day of Pentecost. आणि 50वा दिवस येईपर्यंत त्यांनी हे देवाची स्तुती करणं, आराधना करणं, प्रार्थना करणं चालू ठेवलं. This was 50 days after Jesus had risen from the dead. आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला. 40 days Jesus was on the earth before his ascension. आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर जवळजवळ 40 दिवस तो पृथ्वीवर होता. 40 दिवसामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांना पुनरुत्थित प्रभूनं दर्शन दिलं आणि 40 दिवसानंतर तो स्वर्गामध्ये घेतला गेला. And then 10 days of prayer in the upper room. आणि 40 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवसांनी पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीत एकत्रितपणे प्रार्थना करणाऱ्या 120 जणांवर उतरून आला. आमेन. Pentecost was an Old Testament feast. आणि पेंटिकॉस्ट किंवा 50वा दिवस हे आम्हाला जुन्या करारात यहुदी लोकांचा एक सण आम्ही पाहतो किंवा वाचतो. It was 50 days after the feast of the Passover. आणि वलांडण सणाचा जो सण होता त्यानंतर 50 दिवसांनी हा पेंटिकॉस्ट चा सण Yeah, we have a message from someone called Sharon for you, Pastor Dongre.
Are you okay to continue? Can you hear me now? I can Voice hear is you well. breaking. No. My voice is breaking or it is continuous? Okay. I will continue, yes? Then it continues, then pause, and sound is also. Okay. Let me try without video. Right. Yeah, I already video is Okay. off. Yeah. Right. I will continue. So the day of Pentecost was a feast 50 days after the first fruits. आणि 50व्या दिवसाचा हा सण प्रथम फळाच्या सणानंतर साजरा करण्यात येत असे. Pentecost was a feast of harvest. आणि 50वा दिवस हा हंगामाचा सण म्हणून यहुदी लोक पाळत असत. Jesus was the first fruit. आणि मेलेल्यातून प्रथम उठलेला म्हणजे पुनरुत्थित झालेला प्रभू येशू हा प्रथम फळ असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And then 50 days later, there was going to be a spiritual harvest of many souls. आणि जुन्या करारामध्ये शेतीच्या हंगामाच्या संदर्भामध्ये 50वा दिवस हा सण पाळण्यात येत असे. पण नव्या करारामधील जो पेंटिकॉस्ट आहे तो आत्म्यांच्या कापणीचा सण म्हणजे आत्मे प्रभूच्या राज्यात येण्याचा सण म्हणून पाळण्यात आलेला आहे. There was going to be a great harvest of souls being brought into the kingdom of God. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रेरणेनं अनेक आत्म्यांची भरणी देवाच्या राज्यामध्ये होणार होती किंवा अनेक आत्म्यांचं तारण देवाच्या राज्यासाठी होणार होतं. And when the day of Pentecost came, the Holy Spirit came upon those praying people. आणि 50वा दिवस ज्या वेळेला आला त्यावेळेला माडीवरच्या खोलीत प्रार्थना करणाऱ्या 120 लोकांवर पवित्र आत्मा उतरून आला. There were 120 praying. 120 लोक मगाशी आपण पाहिलं एकत्रित होते, 10 दिवस प्रार्थना करत होते, स्तुती करत होते, आराधना करत होते. But by the end of the day, more than 3,000 were brought into the kingdom of God. आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा या 120 जणांवर उतरून आला आणि ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले त्यावेळेला पेत्रानं रस्त्यावर येऊन संदेश दिला, येशूची सुवार्ता सांगितली आणि त्या संदेशाचा परिणाम काय झाला की जवळजवळ 3000 लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. 3000 लोकांचं तारण झालं आणि देवाच्या राज्यामध्ये 3000 आत्म्यांची भर पडली. आमेन. It was a great harvest. आणि आत्म्यांचा हंगाम अशा प्रकारे आपण याकडे पाहू शकतो. But it was only possible because the apostles were filled with the Holy Spirit. आणि हे यामुळे शक्य झालं कारण जे प्रेषित होते ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरले गेले. When the Holy Spirit came on the day of Pentecost, there were 3 main signs. ज्या वेळेला या 120 जणांवर पवित्र आत्मा उतरून आला त्यावेळेला 3 प्रकारची चिन्ह त्यावेळेला दृष्टीत आली किंवा लोकांनी पाहिली. The first sign was the sound from heaven of a mighty rushing wind. पहिलं जे चिन्ह होतं सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज. सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज हे पहिलं चिन्ह त्यांनी ऐकलं किंवा पाहिलं.
Now, the word for wind in the original Greek language is the word for breath. हा. आता वारा हा शब्द मराठी भाषांतरामध्ये आम्ही वाचतो, पण मूळ भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये वारा या शब्दासाठी जो मूळ शब्द वापरलेला आहे तो श्वास असा आहे. म्हणजे सोसाट्याच्या श्वासाचा आवाज असं देखील आम्ही या वचनाकडे पाहू शकतो. We can say that God breathed on those 120 people. आपण असं देखील म्हणू शकतो की देवाने स्वर्गातून माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करणाऱ्या 120 लोकांच्यावर आपला श्वास प्रदान केला. God breathed on them in the same way that God breathed life into Adam. हा, उत्पत्तीच्या सुरुवातीला आदामाला जिवंत करण्यासाठी मातीचा पुतळा बनवल्यानंतर जसा देवानं आदामाच्या नाकपुडीत श्वास फुंकला त्याचप्रमाणे या माडीवरच्या खोलीत 120 जणांवर वाट पाहणाऱ्या लोकांवर Okay. In Genesis chapter 2, God breathed into the body of Adam. Brother Dongri? ब्रदर डोंगरे, आवाज येतो काय? Hello. Hello. Hello, how are you? How are you, Pastor? I'm very fine. Yes, Pastor. I'm also fine, Pastor. Yeah. We seem to have lost Brother Dongri. Yeah. Let me just see the list. Whether no, he's there. There, Brother Dongri, Yeah, can you hear he's us? connected. Let me call him on his phone. Okay. नाही तुम नाही मी काहीही बंद केलं नाही, फक्त आता ते व्हिडिओ बंद केलाय आणि कानाला लावलाय. माईक बंद आहे बघू. Brother Dongri, can you hear me? Hello, brother Dongre. या 1 मिनिट, मी आता बंद करून Yeah. परत सुरू करतो. Okay. He will rejoin, Pastor. Just 1 Right. minute. Thank you very much. Brother Dongri, are you hearing me? Brother Dongre, आवाज येतोय? Hello. Hello. Something is gone. We lost him again. Sorry. Sorry. Just a minute. I will call him one more time. So God breathed on
God breathed on his breath on these 120 people. Continue. Yes. So the first sign, God breathed on them in the same way that he breathed life into Adam. आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो, आदामाचा पुतळा तयार केल्यानंतर देवानं त्याच्या नाकपुडीमध्ये जीवनाचा श्वास फुंकला. त्याचप्रमाणे माडीवरच्या खोलीत जमलेल्या 120 लोकांवर देवानं जणू काही श्वास फुंकला आणि पवित्र आत्मा या 120 जणांवर उतरून आला. आमेन. In Genesis chapter 2, God made Adam, he made the body of Adam. आणि उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की देवानं मातीपासून आदामाच्या शरीराचा पुतळा बनवला. But there was no life in Adam. पण हा पुतळा निर्जीव होता, त्याच्यामध्ये जीवन नव्हतं. God had to breathe his life into Adam's body so that he became a living person. आणि आदाम जिवंत होण्यासाठी देवानं त्याच्या नाकपुडीमध्ये जणू काय जीवनाचा श्वास फुंकला आणि मग आदाम जीवधारी प्राणी बनला. In the same way, the apostles, they were people, but they had no spiritual life in them. त्याचप्रमाणे हे माडीवरच्या खोलीत जमलेल्या 120 जण, त्यांच्यामध्ये आत्मिक जीवन नव्हतं. या आत्मिक जीवन त्यांच्यामध्ये भरण्यासाठी देवानं जणू काय श्वास त्यांच्यावर फुंकला आणि मग त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला किंवा ते पवित्र आत्म्यानं भरले. आमेन. When the Holy Spirit came, they received the spiritual life of Christ into them. आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा या 120 जणांवर उतरून आला, त्यावेळेला त्यांना ख्रिस्ताचं जे जीवन आहे ते जणू काय पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त झालं. आत्मिक जीवनानं ते भरले. The second sign was that there was fire upon their heads. दुसरं जे चिन्ह लोकांना दिसलं ते म्हणजे प्रत्येक या 120 जणांच्या डोक्यावर अग्नीच्या जिभा आकाशातून उतरल्या. Do you remember when John the Baptist was speaking about Jesus? आणि बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशूच्या संदर्भामध्ये काय म्हणाला ज्या वेळेला प्रभू येशू त्याच्याकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला, हे तुम्हाला आठवत असेल. He said that Jesus would baptize with the Holy Spirit and fire. आणि बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला की प्रभू येशू ख्रिस्त तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने आणि अग्नीने करेल. Fire burns away all the rubbish. अग्नी आपल्याला माहित आहे की अग्नी सर्व जे टाकाऊ गोष्टी आहेत त्या सर्व जाळून टाकतो किंवा भस्म करतो. It burns away everything that is not of God so that we should be holy. आणि जे देवाचं नाही किंवा देवापासून नाही अशा गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये आहेत त्या जणू काय अग्नी जाळून टाकतो, नष्ट करतो आणि आम्हाला पवित्र बनवतो. Hebrews chapter 12 verse 29 says our God is a consuming fire. आणि इब्रिकराच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की आमचा परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे. And the fire of God was burning inside them. आणि पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर या 120 जणांच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी भरण्यात आला किंवा पवित्र आत्म्याच्या अग्नीनं ते परिपूर्ण झाले. The third sign was that they spoke in tongues. तिसरं जे चिन्ह या 120 जणांवर दिसून आलं ते म्हणजे हे वेगवेगळ्या भाषेमध्ये अन्य भाषेमध्ये बोलू लागले. It says in verse 4 that they spoke with other tongues as the Spirit gave them utterance. आणि 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की पवित्र आत्म्याने
त्यांना वाचा दिली त्याप्रमाणे किंवा शब्द दिले त्याप्रमाणे हे 120 जण अन्य भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. They were not copying someone else. ते एकमेकांची नक्कल करत नव्हते भाषा बोलण्यामध्ये. It was the Spirit himself that was making them to speak in tongues. पवित्र आत्मा त्या प्रत्येकाला शब्द देत होता, पण बोलण्याचं काम हे 120 जण करत होते. And it is important to understand what they were speaking in tongues about. आणि हे 120 जण अन्य भाषेमध्ये कोणत्या गोष्टी संबंधी बोलत होते हे माहित करून घेणं देखील महत्त्वाचं आहे. In chapter 2, verse 11, it says, various people, we hear them speak in our tongues, our language, the wonderful works of God. आणि हे 120 जण देवांची अद्भुत कृत्ये आपापल्या अन्य भाषेमध्ये बोलत होते किंवा देवाच्या अद्भुत कृत्यांचं अन्य होत. They were not praising themselves, they were praising the Lord. ते स्वतःचं कौतुक करत नव्हते, तर ते देवाची स्तुती करत होते अन्य भाषेमध्ये. And when people heard this, they started to mock them, saying that these are full of new wine. ज्यावेळेला लोकांनी या 120 जणांना वेगवेगळ्या भाषांमधून देवाची स्तुती करताना ऐकलं, त्यावेळेला जमलेले लोक त्यांची थट्टा करू लागले. ते म्हणू लागले की हे जणू काय द्राक्षारसाने मस्त झालेले आहेत, म्हणून काय तर हे बरळत आहेत. Now, they were full of new wine, but not the wine that we drink. They were full of the wine of the Holy Spirit. आता द्राक्षारसाचा परिणाम त्यांच्यावर झाला होता, पण हा जगिक द्राक्षारस नव्हता, हा पवित्र आत्म्याचा द्राक्षारस होता. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्राक्षारसाने परिपूर्ण होऊन हे 120 जण अन्य भाषेमध्ये देवाची स्तुती करू लागले असं आपल्याला म्हणता येईल. आमेन. You remember when Jesus was teaching, saying that you cannot put new wine into old wineskins. प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देताना एके ठिकाणी म्हणतो की तुम्ही नवीन द्राक्षारस चामड्याच्या जुन्या बुधल्यामध्ये भरू शकत नाही. You have to put new wine into new wineskins. नवीन द्राक्षारस हा नेहमी चामड्याच्या नवीन बुधल्यामध्ये किंवा पिशव्यामध्येच भरण्यात येतो. I'm looking at Matthew chapter 9 verse 17. आणि मत्तयाच्या 9व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये आम्ही हे वाचतो. The Holy Spirit was the new wine. आणि पवित्र आत्मा हा तो नवीन द्राक्षारस होता. And he made Peter a new wineskin so that he could receive the new wine. आणि मग पेत्राला जणू काय नवीन बुधला किंवा चामड्याची पिशवी असं बनण्यात आलं, ज्यामध्ये हा नवीन द्राक्षारस पवित्र आत्मा भरला गेला किंवा उतरून आला. Peter was a new man. आणि मग पवित्र आत्म्याने भरल्यानंतर आता पेत्र हा नवी उत्पत्ती, नवीन मनुष्य बनला. 53 days before this, Peter was denying Jesus. आणि 50 दिवसाच्या पूर्वी प्रभू येशूचा खटला चालला होता. त्यावेळेला आम्ही काय वाचतो की पेत्रानं 3 वेळा शपथेवर प्रभू येशूची ओळख दाखवण्यासाठी नकार केला. He denied Jesus 3 times. आणि पेत्रानं 3 वेळा प्रभू येशूला नाकारलं. He was afraid. कारण पेत्राला रोमी शिपायांची भीती वाटत होती.
But on the day of Pentecost, when Peter was filled with the Holy Spirit, पण 50व्या दिवशी ज्या वेळेला पेत्र पवित्र आत्म्याने भरला, नवीन द्राक्षारसाने जणू काय भरला, त्यावेळी it says that Peter stood up and preached boldly the word of Christ. Hello? Brother Dongri? Hello. Hello, Brother Dongri? Hello, can you hear me? I can hear you well. Yeah, in between it is cutting. Sorry. Okay. So we'll continue. 10-15 minutes will. Yeah, in chapter 2, verse 14, it says that Peter stood up and lifted up his voice. There was no fear. आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, ज्या वेळेला पवित्र आत्मा उतरून आला, त्यावेळेला पेत्राची सर्व भीती जणू काही पळून गेली आणि तो रस्त्यावर उतरला, धैर्याने येशूची साक्ष देऊ लागला, लोकांना सुवार्ता सांगू लागला आणि पुढे आम्ही वाचतो की 3000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. आमेन. He preached on the death and resurrection of Jesus Christ. आणि प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी पेत्राने साक्ष दिली. And when he finished in verse 37, 37व्या वचनामध्ये ज्या वेळेला पेत्रानं स्वार्थ सांगणं किंवा संदेश देणं संपवलं, the people were convicted in their heart. ऐकणारे जे लोक होते त्यांच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्यानं कार्य केलं, त्यांच्या पापाबद्दल त्यांना पवित्र आत्म्यानं दाखवून दिलं आणि मग यातील 3000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. आमेन. In John 16, verse 8, Jesus said that the Holy Spirit will convict the world of sin, of righteousness, and of justice. आणि योहानाच्या 16व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तो म्हणजे पवित्र आत्मा येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करील. आमेन. The people were touched in their heart. आणि ऐकणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये जणू काय चुरचूर लागली. And they said to Peter, "What shall we do?" आणि मग लोकांची त्यांच्या पापाबद्दल खात्री पटल्यामुळं लोक पेत्राला विचारू लागले की आता आम्ही काय केलं पाहिजे. And Peter said, "Repent and be baptized in the name of the Lord Jesus." आणि मग पेत्राने त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पापाविषयी पश्चाताप करा आणि प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. And you also will receive the gift of the Holy Spirit. आणि मग तुम्हाला देखील पवित्र आत्म्याची ही देणगी प्राप्त होईल. Now, you cannot tell someone to be full of the Holy Spirit if they have no conviction. आणि तुम्ही कुणालाही असं सांगू शकत नाही ज्यांच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्यानं पापाविषयीची खात्री पटवलेली नाही, अशांना तुम्ही सांगू शकत नाही. It is only when they are convicted by the Holy Spirit can they receive the Holy Spirit. ज्या वेळेला लोकांची आपल्या पापाविषयी पवित्र आत्म्याद्वारे अंतःकरणात खात्री पटेल, त्याच वेळेला लोकांना पवित्र आत्मा प्राप्त करून घेता येईल. And because they were under conviction when they heard what Peter told them to do, आणि हे 3000 लोक त्यांच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याने पापाविषयीची खात्री पटवून दिल्यामुळे पेत्राचा संदेश किंवा सुवार्ता ऐकल्यानंतर काय झालं पहा.
they gladly, most happily, joyfully received his word. आणि आम्ही वाचतो की या 3000 लोकांनी आनंदानं उल्हासानं पेत्रानं जे त्यांना सांगितलं त्याचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. And the same day there were added to the church 3,000 people. आणि आम्ही पुढे वाचतो की त्याच दिवशी मंडळीमध्ये 3000 आत्म्यांची भर पडली. 3000 लोकांचं तारण झालं. It was a great day indeed. आणि हा फार महान दिवस पहिल्या शतकामधील किंवा सुरुवातीच्या मंडळीसाठी होता. And these 3,000 people, they were not lost the following week because they continued. आता जे 3000 लोकांनी येशूवर विश्वास ठेवला होता ते लगेच दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांची पांगापान झाली नाही, तर ते विश्वासामध्ये टिकून राहिले, ते मंडळी म्हणून एकत्र येत राहिले. And in verse 42, it tells us 4 things they continued in. आणि दुसऱ्या अध्यायाच्या 42व्या वचनामध्ये ही जी सुरुवातीची मंडळी होती, सुरुवातीचे विश्वासणारे होते, ते 4 गोष्टी करण्यामध्ये तत्पर होते किंवा 4 गोष्टी करण्याचं त्यांनी चालू ठेवलं होतं. आमेन. The first is they continued in the teaching of the apostles. पहिली गोष्ट त्यांनी काय केली, जे प्रेषितांचं शिक्षण होतं. हे प्रेषितांचं शिक्षण म्हणजे काय? येशूकडून प्रेषितांनी जे ऐकलं होतं ते हे शिक्षण, म्हणजे येशूचं शिक्षण. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते तत्पर राहिले. आमेन. The apostles taught the word of God and the people continued in that teaching. आणि जे प्रेषित होते त्यांनी लोकांना देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं. आमेन. The second thing is they continued in fellowship. दुसरी गोष्ट त्यांनी काय चालू ठेवली? एकत्र येणं, सहभागिता त्यांनी चालू ठेवली. आमेन. They did not stop meeting together. आणि दररोज एकत्र येण्याचं त्यांनी थांबवलं नाही. आमेन. The third thing is they continued in the breaking of bread. तिसरी गोष्ट त्यांनी काय चालू ठेवली की भाकर मोडणे किंवा प्रभू भोजन घेणे हे त्यांनी चालू ठेवलं एकत्रितरित्या. They remembered the death of the Lord Jesus. म्हणजे एकत्र आल्यानंतर ते नेहमी भाकर मोडत असत, येशूच्या मरणाची, वधस्तंभाची आठवण करत असत. आमेन. And the fourth thing is they continued in prayer. आणि चौथी गोष्ट त्यांनी काय चालू ठेवली? प्रार्थना करणं त्यांनी चालू ठेवलं. These 4 things were the characteristic of the early church. आणि या 4 महत्वाच्या गोष्टी जणू काय सुरुवातीच्या मंडळीमध्ये प्रकर्षानं जाणवणाऱ्या गोष्टी होत्या. And then it says that many signs and wonders were done by the apostles. आणि पुढे आम्ही काय वाचतो दुसऱ्या अध्यायामध्ये की प्रेषितांच्या हातून अनेक चिन्ह आणि चमत्कार घडत राहिले. God was doing amazing works. आणि देव प्रेषितांच्या हातून अद्भुत कृत्ये करत होता. All because men and women were filled with the Holy Spirit. आणि हे ह्याच कारणाने घडून आलं की माडीवरच्या खोलीमध्ये वाट पाहणाऱ्या 120 लोकांवर पवित्र आत्मा उतरून आला. And God wants you to be filled with the Holy Spirit. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकानं देखील त्याच्या पवित्र आत्म्यानं भरून जावं. God wants you to work and to speak for him. देवाची इच्छा आहे की तुम्ही देवासाठी कार्य करावं, देवाची साक्ष द्यावी, देवासाठी साक्षी बनावं.
He wants you to be a witness for him. आणि त्याचे साक्षी बनण्यासाठी देवाची इच्छा आहे तुम्ही पवित्र आत्म्याने भरलं जावं आणि त्याचं साक्षी बनावं. But you can only be a witness for Jesus when you are full of the Holy Spirit. पण येशूच साक्षी बनण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याने भरणं हे गरजेचं आहे. May God help us to understand these things. या सर्व पवित्र आत्म्या संबंधीच्या गोष्टी समजण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना सहाय्य करो. And to be always full of the Holy Spirit. आणि नेहमी तुम्ही प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरून प्रभूच्या सेवेमध्ये कार्यामध्ये तत्पर राहा. We will continue in chapter 3 next time. पुढच्या आठवड्यामध्ये प्रेषितांच्या कृत्याचा 3रा अध्याय आपण पुढे अभ्यास त्याचा चालू ठेवणार आहोत. But I hope that you have understood these first 2 chapters, and I encourage you to read them again. आणि मला खात्री आहे की पहिले प्रेषितांच्या कृत्यांचे 2 अध्याय तुम्हाला समजले असतील. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की पुन्हा तुम्ही हे 2 अध्याय बारकाईने वाचून काढा. So that God may help us to be a worker for him. आणि देव आम्हा प्रत्येकाला त्याचे साक्षी आणि त्याचे कार्यकर्ते बनण्यासाठी त्याचे शिष्य बनण्यासाठी सहाय्य करो. Right. I have another lesson in about 2 minutes, but now I will pray. आता आपण प्रार्थना करूया. So I will pray. Yeah. Father, thank you for your Holy Spirit. देव पित्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या देणगीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Fill us with your Holy Spirit, I pray. आम्ही प्रार्थना करतो आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून टाक. So that we may know more about Jesus. यासाठी की आम्ही प्रभू येशूला अधिक जाणून घ्यावं. And to know how to tell others about the gospel of Jesus Christ. आणि प्रभू येशूची सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी देखील प्रभू तो आम्हा प्रत्येकाचा उपयोग करून घे. Lord, fill all our churches with your Holy Spirit. आमच्या सर्व मंडळ्या तुझ्या पवित्र आत्म्याने हे प्रभू तू भरून टाक. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून. Amen. 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 Thank you very much. Okay, Praise thank you, Lord. Pastor. God bless you. मी 1 minute घेऊ इच्छितो. Let me take just a minute. Okay. So मी पास्टर रॉजर जेकब त्यांच्याबद्दल थोडक्यात मी सांगू इच्छितो. Pastor Roger Jacob is with us for the last 2 years, and he is a wonderful teacher and wonderful man of God. आणि गेले 2 वर्ष पास्टर जो रॉजर आमच्या बरोबर आहेत. ते एक उत्तम पवित्र साक्षाचे अभ्यास